नमस्कार. कावेरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर कावेरीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे पौष्टिक गूळ आणि गव्हाच्या बरड्याची लापसी. तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. 1 वाटी गव्हाचा जाडसर बरडा, 1 वाटी गूळ, 2 ते 3 चमचे तूप, काजू बदाम, बडीशोप, सुंठ, आवश्यकतेनुसार पाणी आणि थोडंसं मीठ. तर चला आपण साहित्य पाहिलेलं आहे, तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम कढई ठेवूयात. कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यातमध्ये 2 ते 3 चमचे तूप घातलं. तूप गरम झाल्यानंतर जो 1 वाटी गव्हाचा बरडा घेतला होता आपण तो घातला. आता हे छान हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात. आपली लापसीचा रवा भाजून होतोय तोपर्यंत लापसीचे फायदेसुद्धा सांगते मी तुम्हाला. तर लापसी खाल्ल्याचे फायदे: पचनक्रिया पण सुधारते, त्यामुळे आपल्याला उत्तम ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा फायदा होतो लापसीचा. हाडे मजबूत होतात. आणखी आपल्याला त्यातून कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन हे सर्व मिळतं. तर आता छान लापसीचा रवा भाजून झालेला आहे. आता पुढील कृती मी कुकरमध्ये करणार आहे. तर कुकरमध्ये 1 वाटी भाजलेल्या गव्हाचा बरडा घेते आणि त्यातमध्ये खळखळून उकळलेलं 3 वाट्या गरम पाणी घालायचं आहे आपल्याला. तर पाणीसुद्धा मी उकळून घेतलं आहे. तर चला 3 वाट्या पाणी घालूयात. तर पाणी टाकताना गॅस आपल्याला मंद करायचा आहे. कमी गॅसवरतीच पाणी टाकायचं म्हणजे पाणी अंगावरती उडणार नाही. तर हे 3 वाट्या पाणी मी घालून घेतलं आणि आता गॅसची फ्लेम मोठी केली आणि कुकरचं झाकण बंद करून घेतलं. आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. गॅसची फ्लेम मोठी करून 3 शिट्ट्या आपण घेणार आहोत. 3 शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर थंड होईपर्यंत जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते, ड्रायफ्रूट्स आता 1 चमचा तूप घालून त्यावर हलका ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. तर काजू भाजून घेतले, त्याच तुपावरती बदामसुद्धा भाजून घेतले आणि आता चेक करूयात आपण की आपला कुकर थंड झाला आहे का. तर हे बघा कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तर आता खोलून बघूयात. हे बघा किती छान मोकळी सळसळीत आपला हा गव्हाचा बरडा शिजून तयार झालेला आहे. तर त्यामध्ये आता आपण 1 वाटी गूळ घालूयात. जो खिसून घेतलेला होता गूळ, तो गूळ घातला आणि गूळ मेल्ट होईपर्यंत छान परतून घेऊ. गूळ छान मऊसर झाला पाहिजे. गूळ थोडासा पाणी सोडायला लागला, मऊ झाला की त्यातमध्ये आपण सुंठ आणि बडीशोपची पूड केलेली आहे ती घातली आणि हे सुद्धा छान मिक्स करू म्हणजे त्याचा स्वाद येईल त्याला, सुंठेचा आणि बडीशोपचा. त्यातमध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा घातले, काजू बदाम आणि थोडंसं जसं मी सांगितलं होतं तसं थोडंसं एकदम चिमूटभर मीठ घातलं. लापसीमध्ये सर्व टाकलेलं साहित्य आपण छान मिक्स करून घेऊ आणि गुळाचं पाणी तयार झालेलं ते पूर्ण सुकेपर्यंत छान परतून घेऊ. एकदम मऊ, लुसलुशीत आणि दाणेदार तयार झालेली आहे ही लापसी. तर आता मी खाण्यासाठी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते लापसी आणि लापसीचा स्वादसुद्धा घेतो आम्ही. तर तुम्हाला जर ही माझी लापसीची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा घरी नक्की करून पहा पौष्टिक गुळाची लापसी. तर ही रेसिपी मी एकदम घरगुती साहित्यात आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की घरी करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.